Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 10, 12 आणि 13 सॉल्व करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण बघू प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 10. याच्यात काय दिलं आहे? फॉर विच ऑफ द व्हॅल्यू ऑफ m x plus 3 is the factor of polynomial x cube minus 2mx plus 21. सो हा क्वेश्चन काय म्हणतो की x प्लस 3 हा पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे. ह्या दोन गोष्टीवरून m ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी डिफरंट स्टेप्स असतात. पहिली स्टेप असते की x ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा जो फॅक्टर दिला होता त्याला इक्वल टू 0 लिहायचा. ठीक आहे, म्हणजे x इक्वल टू काय येणार मग 0 हा प्लस 3 होता, ह्या साईडला गेल्यावर -3 झाला आणि x इक्वल टू आलं मग -3. सो स्टेप नंबर 1 मध्ये x ची व्हॅल्यू मिळाली. आता स्टेप नंबर 2, पुट द व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू -3. ही x इक्वल टू -3 ची व्हॅल्यू ह्या पॉलिनॉमियल मध्ये टाकायची. सो आधी आपण पॉलिनॉमियल लिहू. p ऑफ x इक्वल टू x क्यूब minus 2mx plus 21. x इक्वल टू काय येणार -3. सो ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी सिंपल -3 पुट करायचं. क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं की x प्लस 3 हा फॅक्टर आहे आणि जेव्हा आपण p ऑफ x काढणार त्याची व्हॅल्यू येणार 0, कारण 0 म्हणजे ह्या पॉलिनॉमियल मध्ये x प्लस 3 हा फॅक्टर होता. आता -3 चा क्यूब केला तर काय येतो -27 मायनस 2 मल्टीप्लाइड बाय -3 किती येणार आहे -6 आणि हा m तसाच लिहिला प्लस 21 तसाच्या तसा लिहिला. सो हा -27 आला, मायनस आणि मायनस झाला +6m प्लस 21. ठीक आहे, -27 आणि +21 याचं कॅल्क्युलेशन केल्यावर येतं आन्सर -6 आणि हा +6m आला. आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून हा जो -6 होता याला आपण दुसऱ्या साईडला पाठवू ज्याची व्हॅल्यू होती इथं 0. सो -6 जेव्हा ह्या साईडला जाईल तेव्हा तो काय होणार +6 आणि m इक्वल टू काय येणार मग 6 डिवाइड बाय 6 विच इज इक्वल टू 1. इथं आपल्याला m चीच व्हॅल्यू काढायची होती. सो ह्या क्वेश्चन मध्ये m इक्वल टू आला आहे 1. सो अशा प्रकारे आपल्याला ह्या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. सो प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 12 आहे. पॉलिनॉमियल दिस वन अँड दिस वन. सो आधी तर हा फर्स्ट पॉलिनॉमियल दिला आहे आणि हा सेकंड पॉलिनॉमियल दिला आहे. ठीक आहे, आता याच्यात सांगितलं आहे की r डिवाइडेड बाय पॉलिनॉमियल x - 3. सो हे जे दोन पॉलिनॉमियल दिले आहेत यांना x - 3 ने डिवाइड केलं. द रिमाइंडर आर m अँड n रिस्पेक्टिवली. पुढं इफ m minus n इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ b. सो हे जेवढे पण आपण टिक मार्क केले ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो पहिले तर पॉलिनॉमियल 2 दिले आहेत त्या दोघांना इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 म्हणू. सो सगळ्यात आधी पहिला पॉलिनॉमियल लिहिला ज्याला इक्वेशन 1 लिहिलं आणि हा दुसरा पॉलिनॉमियलला इक्वेशन 2 म्हटलं. इथपर्यंत कळालं. आता याच्या पुढं जसे आपण आता मागच्या क्वेश्चन मध्ये स्टेप फॉलो केले तेच करणार आहोत. सगळ्यात आधी याच्यावरून काय फाइंड आउट होणार x. सो तो काढून घेऊ. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी x - 3 ला 0 लिहिणार. सो x इक्वल टू काय येणार मग 0 + 3 आणि x इक्वल टू व्हॅल्यू आली 3. सो स्टेप नंबर 1 मधून x ची व्हॅल्यू तर मिळाली. आता x इक्वल टू 3 हा इक्वेशन 1 मध्ये टाकणार.
सो इक्वेशन 1 दिस इज सेम x इक्वल टू 3 इक्वेशन 2 मध्ये पण आपण पुट करणार. सो आधी इक्वेशन 1 मध्ये टाकणार. सो इक्वेशन 1 होतं p ऑफ x इक्वल टू bx स्क्वेअर प्लस x प्लस 5u. एक्सच्या जागी काय येणार 3. p ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आहे आता ते बघू. p ऑफ 3 ची व्हॅल्यू आहे m. हे कसं आलं की जेव्हा x मायनस 3 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करणार तेव्हा त्याचं रिमाइंडर लिहिणार m आणि जेव्हा ते इक्वेशन 2 ला डिवाइड करणार तेव्हा त्याचं रिमाइंडर असणार आहे n. सेम हे आपल्याला इथे टाकावं लागणार. सो p ऑफ 3 च्या जागी लिहिणार आपण m आणि बाकीचा इथं आलं 3 स्क्वेअर येतो 9 प्लस 5 प्लस 3 येतो 8. सो m इक्वल टू लिहिणार 9b प्लस 8. जसं x इक्वल टू 3 इक्वेशन 1 मध्ये लिहिलं आहे सेम वेने आता आपण x इक्वल टू 3 इक्वेशन 2 मध्ये टाकणार. सो इक्वेशन 2 आधी लिहून घेतला, मग याच्यात x इक्वल टू 3 पुट करणार प्लस 5. p ऑफ 3 इथं काय येणार n, कारण आपण क्वेश्चन मध्ये सांगितलेलं होतं की जेव्हा तुम्ही सेकंड इक्वेशन यूज करणार तेव्हा त्यांचं रिमाइंडर n असणार आहे म्हणून मी तो n लिहून घेतला. सो इथं आलं b 3 क्यूब येतो 27 मायनस 2 3 जा 6 प्लस 5. सो n इक्वल टू आलं 27b मायनस 6 प्लस 5 होतो मायनस 1. सो आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू मिळाली आहे. तर दोघं आपण लिहून घेतलं. आता क्वेश्चन मध्ये दिलं होतं की m मायनस n 0 आहे आणि जेव्हा हे आपण इक्वेशन काढू आपल्याला व्हॅल्यू ऑफ b शोधायचं आहे. तो m मायनस n इक्वल टू 0 आहे. m ची व्हॅल्यू टाकणार 9b प्लस 8 मायनस n ची व्हॅल्यू काय काढली 27b मायनस 1 इक्वल टू 0. सो आता ब्रॅकेटच्या बाहेर लिहून घेऊ 9b प्लस 8. ह्या मायनस साइनला हे मध्ये आपण मल्टिप्लाय करू. सो मायनस 27b प्लस 1 इक्वल टू 0. सो 9b आणि मायनस 27b हे कॉमन दिसत आहे. सो याच्यामधून b कॉमन काढला तर व्हॅल्यू उरल्या 9 मायनस 27 आणि प्लस 8 प्लस 1 एकत्र लिहिलं इक्वल टू 0. आता 9 मायनस 27 काय येणार आहे मायनस 18 आणि हा b इथं लिहिला. 8 प्लस 1 काय होणार 9. सो आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे तर त्याच्या जवळचे जेवढे पण नंबर्स आहेत त्यांना दुसऱ्या साईडला लिहू. आता b इक्वल टू काय येणार मग मायनस 9 डिवाइड बाय मायनस 18 बरोबर. सो b इक्वल टू काय येणार. सो हा निगेटिव्ह निगेटिव्ह गेला 9 1 जा 9 9 2 जा 18 विच इज इक्वल टू 1/2. सो इथं आपल्याला ही b ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. आता प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 13 दिला आहे. सिम्प्लिफाय 8m स्क्वेअर प्लस 3m मायनस 6 मायनस 9m मायनस 7 प्लस 3m स्क्वेअर मायनस 2m प्लस 4. सो हे पॉलिनॉमियल दिले आहे यांना सिम्प्लिफाय करून एक इक्वेशन काढायचं. अशा टाईपचे प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा काय करायचं की जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते तसंच्या तसं आणि त्या पद्धतीनेच लिहून घ्यायचं. सो इथं आपण आता तेच करत आहोत. जे पण क्वेश्चन मध्ये दिलं होतं ते तसं खाली लिहून घेऊ. पुढच्या स्टेपमध्ये हे जे ब्रॅकेटमध्ये आहेत त्यांना बाहेर काढू. सो हा 8m स्क्वेअर प्लस 3m
-6 बाहेर निघाला. आता हा निगेटिव्ह साईन आहे, सो जेव्हा बाहेर काढणार तेव्हा या ब्रॅकेटमधल्या सगळ्यांची साईन चेंज होणार. सो इथं आला -9m आणि ही जी निगेटिव्ह साईन होती ती झाली पॉझिटिव्ह. हा प्लस आहे म्हणून इथं कोणताही चेंज होणार नाही. सो सेम पुढच्या स्टेपमध्ये जे कॉमन टर्म्स दिसत आहेत ते जे सेम टू सेम टर्म दिसत आहेत त्यांना एकत्र लिहून घेऊ. बघा इथे m² आहे, इथे m² आहे. सो हे दोघं टर्मला एकत्र लिहून घेऊ. इथं m आहे, इथं m आहे. सो 3m आणि -2m एकत्र आला. ह्या साईडला पण m आहे, सो त्याला पण आपण लिहून घेऊ. आणि आता जेवढे पण बाकीचे उरलेले आहेत जसं -6 +7 आणि +4 यांना शेवटी लिहिलं. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार, हे दोन टर्म सेम दिसत आहे, सो याच्यामधून m² बाहेर काढला आणि 8 + 3 ब्रॅकेटमध्ये आला. आता हे 3 टर्म्स आहे, याच्यामधून m सेम दिसत आहे आणि बाकीचे जे उरलेल्या व्हॅल्यूज आहे त्यांना आपण लिहून घेतलं. याच्यामध्ये काय करणार, -6 + 7 काय येतो +1 आणि हा +4 लिहिला इथं. मध्ये आपण काय करणार, हा आला m², 8 + 3 होतो 11, इथं आला +m, 3 - 2 होणार आहे 1 आणि -9 तसंच लिहिलं, प्लस 1 + 4 होणार 5. सो इथं आला 11m², 1 - 9 होतो -8m +5 आणि हे आपलं आन्सर आलं आहे. सो ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक मोठा पॉलिनॉमियल दिला होता आणि त्या पॉलिनॉमियलला आपल्याला एकदम सिम्प्लिफाईड पॉलिनॉमियलमध्ये कन्वर्ट करायचं होतं की त्याच्यानंतर आपण त्याला काहीही प्रोसेस करू शकत नाही, ह्या स्टेजपर्यंत आणायचं असतं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 3चे हे जे सगळे उरलेले क्वेश्चन्स होते हे सॉल्व्ह केले आणि इथं हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला या प्लेलिस्टचे सगळे व्हिडिओ आवडले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.